वाट बिड कशा वरती जाणं वगैरे का? परबळगडला जायला अर्धा पाऊण तास लागेल वरती. हा आणि वरती गेल्यावर चांगलं आहे, जरा एवढी हे नाही, कठीण नाही. हळू 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 जायचंय आपल्याला. तुमचा युट्यूबर पडला गे भिकार चोटाटो जवळ मोडला इकडं. अरे भाऊ आपला भाऊ व्हिडिओ काढता काढता पडलेला आहे, लागलंय बघा कसलं. व्हिडिओ पडलेलं आहे महागात, आई जवलेली आहे पूर्णपणे पायाची. मित्रांनो मेन पॅच उतरून आता आपण प्रबळगडावर निघालेलो आहे. इथून स्ट्रेट त्या ते निळवालं दुकान दिसतंय, आपल्याला तिकडे जायचंय. निळवालं दिसतंय तिथे जायचं आपल्याला. तिथून पुढे प्रबळगडावर जायचं मार्ग. वाट ही काय वाट दाखवते की अशा वाटेनं आम्ही कडकडनं कड्याच्या कडकडनं इथं पाणी प्यायचं आहे वाटतं. तर आपला राजू येके मी तुम्हाला शिकवणार आहे चालायचं कसं. हाच तो उजवा पाय, हाच तो डावा पाय. उजवा पाय पहिला टाकायचा, नंतर डावा पाय. पहिला उजवा नंतर डावा, पहिला उजवा नंतर डावा. ओके. हळू हळू आमचा युट्यूबवर धडपडत आहे. असं कोपऱ्यानं जायचंय आपल्याला आता प्रबळगडावर. कोपऱ्या चापचीत जायचंय आपल्याला. तर इथं थोडस छोट पाणी शिंतोड पडतायत खाली. एक मोठा धबधबा असता तर अजून मजा आली असती तुम्हाला दाखवायला. पण राजू पळ की. हा येते की आले ते त्यांना मध्ये घे की आपलं त्यांना मध्ये घे. रगील आहेत दोघं पण एवढं जवळ नाही. हरिहरला गेलेलो वरनं पडलेलं पायरी एवढं खाली गडगडत खाली. आणि मित्रांनो हा बघा छोटा धबधबा. हा बघू शकता कसं पाणी पडतंय. आणि तो आपला मित्र बघा पाणी पितोय वाटतं. पाणी पित नाही चप्पल. आमचा धबधबा बघा कसा धडपडतोय. घासपाटशील तोंडातले दात आहेत ते कशात जातील. मित्रांनो आता पाऊस पण आलेला आहे आणि वार पण सुटलेला आहे आणि तोंडावर असं चाल भावना बघा छोटा धबधबा. मी त्याच्यात भिजत आहे. झालं खूप भिजलो, आजारी पडेल त्याच्यामुळे जास्त भिजत नाही मी. पुढे हळू 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 जायचंय आपल्याला. तुमचा युट्यूबर पडला गे भिकार चोटाटो जवळ मोडला इकडं. अरे भाऊ आपला भाऊ व्हिडिओ काढता काढता पडलेला आहे, लागलंय बघा कसलं. व्हिडिओ पडलेलं आहे महागात, आई जवलेली आहे पूर्णपणे पायाची. तर भावानू तुम्हाला सांगतोय फिरायला या भावानू, फिरायला बिंदास या. पण असे व्हिडिओच्या नादात, मोबाईलच्या नादात उगाच हात डोका मोडून घेऊ नका. भावानू जीवन एकदाच भेटतंय, यांच्यासारखं नका करू. उगाच पडाल हात बीत मोडाल. हे बघा आपला भाऊ बघा बाहेर येऊन काय करतोय बघा. चालेल ना, माझा प्रॉब्लेम झालाय जरा. झाला. तर मित्रांनो बघू शकता मस्त असं पाणी पण पडत आहे आणि गळीतून जात आहे आपण.
आतमध्ये अंधार आहे असल्यामुळं दिसत नाही एवढं, पुढे गेल्यावर बरा. असं आपण पोहोचलेलो आहे पुढे. कडे याच आहेत, आता ते कधी येतात बघूया. चल की पुढे लाग. चालू झाले आणि संपली. तर मित्रांनो, ही माझी दुसरी बारी पडलेल्याची. पाय घसरण जास्त असल्यामुळे मित्रांनो पाय घसरत आहेत, त्यामुळं तर मित्रांनो आपण त्या दुकानापाशी आलेलो आहे. पाहू शकता अशा तऱ्हेने धडपडत दोनदा पडत मी तर पोचलेलो आहे इथं. पडले ते पण पाहिजे. दाखवतो की, थांब की तिथं जरा थांबू. नाही पडलो नाही, आता कुठं पडलोय, इथनं पडायचं. युट्यूबर आहे नकली नकली. घे दूरदर. किती लांब आहे तू? अर्धा पाऊण तास. वाटबिडी कशा वरती जायला वगैरे? परबळगडला जायला अर्धा पाऊण तास लागेल वरती. हा, आणि वरती गेल्यावर चांगलं आहे, जरा एवढी हे नाही, कठीण नाही. वाट वगैरे कशी वगैरे व्यवस्थित एकदम. गाव इथं गाव कुठलं आहे खाली? माझी पण कुठलं हे खाली दिसते ते मित्रांनो बघू शकता. ते आपलं तुमचंच आहे. खायला नाश्ता वगैरे काय? मॅगी वगैरे भेटते, चहा, नाश्त्याचं वगैरे सगळं भेटतं ना? सगळं नाश्ता सगळं भेटते. ठीक आहे. म्हणजे पाणी चालू होतं वेळ वगैरे कशी काय तर गडावर यायची किंवा? आता वेळ सकाळपासून 6 वाजतापासून चालू होतं, संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत. आणि पब्लिक वगैरे? पब्लिक भरपूर असते. भरपूर असते म्हणजे जास्त पण एवढं अवघड नाही ना आपलं? नाही नाही नाही, एवढं अवघड नाही. कळवाच नाही, एवढं अवघड नाही पडतो. ठीक आहे, चालतं. चला येतो परत ना. तर मित्रांनो आपल्याला आता बघू शकता ओढ्यातून जायचं, तर सावकाश चालवा कारण की दगडांना शेवाळ आलेला आहे. शेवाळामुळे पाय घसरत आहेत आणि पडलं तर तुम्हालाच लागू शकतं. हा
तर गाड्याच्या द्वारापाशी आपण पोहोचलेलो आहे आता. मग कशापाशी? प्रवेशद्वार. द्वारपाल आता तुलाच गेला पाहिजे उभा इथं. उतरू दे त्यांना थांब. तर मित्रांनो आताच एक ट्रूप गेला. त्या ट्रूपमध्ये सगळे म्हातारेच होते, म्हणजे तरी 50-60 वयाचे. बघू शकतात एवढे म्हातारे असताना सुद्धा येतात, ट्रेकिंग करतात, फिरतात, मजा घेतात. त्यामुळे घरातून बाहेर निघा, फिरा, मजा करा. धुक्यामुळे जंगलामध्ये कसलं वातावरण झालं. बाजूने गवत आणि मधून वाट, एक नंबर असावे. काय डबल झालं? असू दे रे, फिरू ना आता, एवढं काय तिथं. जय भवानी जय श्री राजवाडा. बघूया आंब्याचं झाड पण आहे इथं. ह्याच्यातच आलंय आंब्याचं झाड.
अजून येतो. त्याच्यावरनं कोळंब वगैरे असणार असं. हा व्ह्यू आहे खतरनाक. कसलं झाड आहे ते? झाड आहे ते रानात. बेकार कारवे आहे बेकार. बेकार बेंच. आम्ही लास्ट यायचो आम्हाला एवढं काय वाटलं नाही. तुमच्या मागचं कोण कोण होतं ते काढ वाटलं असं. भावानू हे बघा जंगल बुकची शूटिंग इथं झालेली भावानू या वारुळात. हे बघा वारुळ मला मोठा आहे, एकदम डेंजर आहे, एकदम लाल भडक आणि एकदम पहा मोठा असा आहे. वाट चुकू नये. आपण आता एवढं जातोय ट्रेकिंग करतोय तर इथल्या काही लोकांनी बॉटल वगैरे अशा लावून ठेवलेल्या आहेत पूर्ण रस्त्याला. आपण वाट चुकू नये. जो नवीन असेल त्याने वाट चुकू नये त्यासाठी अशा पूर्ण वाटेला बाटल्या लावलेल्या आहेत. त्यामुळे चुकायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही आरामात फिरू शकता इथून. आपलं बाकी मित्र पुढं गेलेलं आहेत, आम्हीच मागं राहिलेलो आहे. मंदिर आहे त्या मंदिराकडे आपण जातो. मंदिर बघायचं तिथून. आता हा आपला शेवटचा पॉईंट राहिला आहे, हा बघायचा आणि इथून पुन्हा घराच्या वाटेला लागायचं. मध्ये बघू खायला वगैरे काय भेटलं तर. हे बघा आपलं गाडी दिसत आहेत समोरच आहेत. पोचतोय आपण आता. मंदिर अजून तरी 600 मीटर इथून 600 ते 700 मीटर आहे. कारण की मागं
एक बोर्ड लावलाय, त्याच्यावर लिहिलं होतं तेव्हा ते 900 की 800 मीटर होतं. आता 200 मीटर तर आपण पुढे आलेलो आहे. नाही भ्या, कशाला भ्यायचं, काय भ्यायचं इथं एवढं भेण्यासारखं काय. आता तो बघडलाच, तो एकटाच गेला, त्याला काय कशाची भीती, तो पण जातोयच. आवाज नाही करत नाही गवत. करदळीची झाड. दगड भिंतींना वगैरे दगड लागणारे इथे पडलेले. शकता तुम्ही कसा झाड आलंय त्याच्यावर एक काहीतरी होतच वाटतं इथं, वाडा वगैरे असेल काहीतरी. भिंतच दिसते, ही तर भिंतच दिसते. धुका असल्यामुळं कॅमेरामध्ये एवढं दिसणार नाही, पण आपलं सगळं सवंगडी आहेत ते पुढेच आहेत. खाली दरड आहे पूर्ण, त्यासाठी आपल्याला एकदा उन्हाळ्याचं पण ट्रेकिंग केलं पाहिजे इकडे. उन्हाळ्याचं पण ते पण सकाळचं झालं पाहिजे, कारण उन्हाळ्याचं बघितलं तुम्ही ऊन वगैरे किती असतं, त्यामुळे आपण घामाने भरणार, परत दम जास्त लागणार, त्यामुळं जमणारच नाही आपल्याला. त्यामुळं सकाळ 4-5च्या सुमारास तुम्ही ट्रेकिंगला सुरुवात करू शकता इकडून. तलाव आहे का? हो, त्याला दाखवू शकतो. त्याच्या डुबकी मारते पडल मोबाईल आतमधलं सर्व बघून जा की आतमधलं बघून ये. कुठे मंदिर आहे? इकडे पण मंदिर नाही कुठे. चांगले दिसते रे. इकडेच पांढर आहे.
धुकं आलं. बघा कसा वाटला ट्रेक. झालेलं आहे फिरून, आता घराच्या वाटेला लागलेलो आहे. आपण निघालेलो किती वाजता? 8 वाजता ना, 8:30ला इथून ट्रेकला सुरुवात केलेली 8:45. आणि आता टाइम होतोय किती वाजता? 5 तासात आपण ट्रेक सगळं दोन्ही साईडचं फिरून घेतलेलं आहे. आणि आता परतीचा प्रवास, सुखाचा प्रवास करू. आता हळूहळू जाऊ. घरी गेल्यावर जरा पाय वगैरे चेक करू किती लागले किती नाही. बघू शकता मित्रांनो पुढं कसं धुकं जातंय बघा.